केल्याशिवाय राहणार नाही। कारण पुरस्कार आम्ही ज्या पद्धतीने देत आहोत, मला वाटते महेश बडेला माहीत आहे, मला पण लिस्ट माहीत नव्हती। आणि जे आम्ही 5-6 जण परीक्षक निवडले आहे, त्या काळात ज्यांनी ते अर्ज केला त्याने सगळी माहिती, काही लोकांना फक्त माहिती पाठवली एक अर्ज करून, पण काहीच लिहिलं नाही, फक्त अर्जच लिहिला, अशांना पण दिलं नाही। आणि ते 5 जण कोण आहेत हे मला माहीत नाही, लक्षात घ्या। आता काल परवा मला त्या संभाजीनगरला एक नाव आलं, म्हटलं तू कधी होता प्रहारमध्ये? म्हणजे बच्चू 10 वर्षापासून आहे, पण पठ्य तुमच्या समोर आला नाही, पण अख्खी गावापर्यंत ही संघटना पोहोचवली, हे माझं काम आहे। तो आम्हाला नाही भेटला, तो बच्चू कडूला नाही भेटला, कधी सेल्फी नाही काढली, कधी फोटो नाही काढला, पण करत होता काम तिकडे। पण या पुरस्कारामुळे मुकलजी तो आलाय समोर। पुरस्कार हा आम्ही सांगतोय या पद्धतीने दिला जातं, तो शिफारस कोणाच्या लावून बिलकुल, ज्या दिवशी शिफारसनं पुरस्कार द्यायची वेळ येईल तेव्हा पुरस्कार बंद झाल्याशिवाय राहणार नाही। आणि पुढच्या वर्षी सुद्धा हा पुरस्कार आपण इथं देतोय, पुढच्या वर्षी हा शिवाजी पार्कवर झाला पाहिजे। होऊ शकतं काही लोकांनी अर्ज भरले नाही, काही लोकांनी पुरस्कार भेटला नाही म्हणून त्यांचं काम कमी आहे असं पुरस्कारवाल्यांना वाटू नका बरं। बरेच काय आहे, तुझ्यापेक्षा मी बरा आहे, मी पुरस्कार भेटलाय, नाही भरले काही लोक, तुमच्यापेक्षा पण अधिक चांगलं काम करणारी आहे ती, पण त्यांना नाही वाटलं कशाला आपण भरायचं। याचा अर्थ असा उलटा आहे, कोणा पकडू नये का आम्ही जिंकलो आणि हे सगळे हारले आहे असं कोणाही समजू नये। संताजी धनाजीचं नाव मुद्दामून आठवलं, कारण तेव्हा राजाराम राजे होते तरी त्यांचा प्रभाव नव्हता, पण त्या काळात हे 2 नावं आम्ही ऐकत होतो। जेव्हा संभाजी राजे गेले आणि संभाजी राजे गेल्यानंतर जे महाराष्ट्रात पोकळी राहिली होती, तेव्हा 2 नावं आमच्या समोर यायची होती। ते राजे नव्हते, ते सुभेदार सेनापती पण नव्हते, ते फक्त सैनिक होते, कार्यकर्ते होते, पण अख्ख्या महाराष्ट्राला गवसणी घालण्याचं काम संताजी धनाजीनं केलं होतं, म्हणून त्याला हे पुरस्काराचं नाव आपण त्यांना दिलेलं आहे, लक्षात घ्या। आणि कार्यकर्त्याच्या बळावरच संघटना असतं, लक्षात घ्या। हे इकडे बसणाऱ्यापेक्षा तुम्ही आहे म्हणून इकडे बसणाऱ्यांची शान आहे, नाही तो फिर क्या बात आहे, काही संबंधच नाही हो। हे इकडे जर सगळे संपले तर इकडल्याची काय ख्याती आहे? काही ख्याती नाही। म्हणून पहिले लक्षात घेतलं पाहिजे का हे महत्वाचे आहे, आणि म्हणून हे उभे होते ना, म्हणून यांना म्हटलं का इथं समोर बसवा। बाकी पक्षामध्ये बसण्याची व्यवस्था झाली नसती, मंच पाहिला असता, पण आम्ही यांच्या वेदना पाहिलेल्या आहे, आणि मग त्यासाठी ही काही आपण संघटना घेऊन जातो आहे। आज आपली काही जाहीर सभा नाही आहे, पण आमच्या डोक्यात काय आहे, आमच्या मनात काय आहे लक्षात घ्या। आम्हाला पण जाती धर्माचं राजकारण करता येतं ना, बोलता येतं चांगलं, आम्हाला पण धर्माबद्दल बोलता येतं, जातीबद्दल बोलता येतं, त्याचा अभ्यास आहे ना। पण मी विचार करतोय नेहमी का एका गावातल्या एखाद्या शेतकऱ्याकडे जाव आणि त्याला जात म्हणून पाहाव की धर्म म्हणून पाहाव, का त्याचा धंदा म्हणून, व्यवसाय म्हणून पाहाव। इथे दिव्यांगाला जात म्हणून अलग करायचं का, मराठीवाला अलग करायचा का, हिंदी भाषिकवाला अलग करायचा का, यांच्या वेदना ज्यांच्या एकत्र आहे ते एकत्र करायच्या। खरं लक्षात आपण हे घेणं फार महत्वाचं आहे का दिसाले जरी लगान टीम असन, पण ते तुम्हाला हरवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। हे अतिशय धार्मिक भावनेत जरी हात घालत नसणार आम्ही, पण एक वेळ या महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानात आम्ही दाखवून देऊ, ज्या आज आम्हाला कमी म्हणून पाहत असणार, ज्यांचं लक्ष आमच्यावर नसेल, त्यांना आमचा इशारा आहे, येत्या 15-1 महिन्याच्या काळात अख्खा हिंदुस्थान आमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही, आम्ही जे म्हणू ते केल्याशिवाय राहणार नाही। दिवस काही फार दूर नाही आहे, फार जवळ आहे, आणि अतिशय शिस्तबद्धीनं ताकदीनं रायगडाच्या पायथ्याशी 3 दिवस उपाशी राहून एका वेगळ्या आंदोलनाची आपण सुरुवात केलेली आहे। मध्यरात्री टेंबे दाखवून आम्ही इथल्या महाराष्ट्रातल्या आमदाराला जागवलं आहे, मंत्र्याला जागवलं आहे,
आणि 14 तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पुन्हा रक्तदान करून आम्ही पुन्हा इशारा देत आहोत का आम्ही रक्तदान करू शकतो। याचा अर्थ आम्ही रक्त सांडू शकत नाही असा होऊ शकत नाही, पण आमची मानसिकता रक्त सांडवाची नाही आहे, आमची मानसिकता रक्तदानाचीच आहे। आणि म्हणून प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर आम्ही रक्तदान करून त्यानं मतदानाच्या वेळेस जे आश्वासन दिलं होतं त्याची आठवण रक्तदान करून देणार। फक्त काय म्हणते निवेदन देऊन नाही देणार आहोत। आम्ही किमान 1000 ते 2000 रक्तदाते पुऱ्या महाराष्ट्रात रक्तदान करून त्याची आठवण सरकारला आम्हाला द्यायची आहे। तुम्ही कर्जमाफी सांगितलं होतं, तुम्ही दिव्यांगांना 6000 महिन्याचं सांगितलं होतं, तुम्ही घरकुलाच्या संदर्भात सांगितलं होतं। जरी विरोधी पक्ष विचारत नसल, प्रहार इथं जिवंत आहे, तो विचारणारच नाही तर घेतल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मुद्दा म्हणून सांगतो। आम्ही फक्त विचारणारे नाही आहे तर आम्ही ते घेतल्याशिवाय राहू नये त्या पद्धतीने आपण समोर जायचं आहे। मित्रांनो लक्षात घ्या का काल परवा जे काही काश्मीरमध्ये मीडिया कसं आहे त्याचं उदाहरण सांगतो। काश्मीरमध्ये 28-30 लोक मरण पावले, गोळ्या घातल्या गेल्या। बऱ्याच टीव्ही मध्ये हिंदू मुसलमान पाहून विचारून त्या मारल्या गेल्या अशा प्रकारचे काही वक्तव्य आपल्याकडे आलेले आहे। होऊ शकतं, कदाचित असं होऊ शकतं आणि मुद्दामून डिवचण्यासाठी या भारतात पुन्हा कुठेतरी असा भेदभाव निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न केला असू शकतोय, त्याबद्दल दुमत नाही। पण त्याच्यामध्ये एक लहान बातमी 2 दिवसात वाचली असेल पेपरामध्ये, ती बातमी फार लहान दाखवली आहे। तुम्ही पेपर थोडे न्याहाळून पहा। चूक झाली, बातमी काय चूक झाली, जिथं 2 ते 3 हजार लोक होते तिथं एकही सैनिक नव्हता, एकही शिपाई नव्हता। हे ब्रेकिंग पाहिजे होती, पण ती अगदी शेवटच्या कोपऱ्यात आहे। लक्षात घ्या मीडिया कसा आहे, मीडियानं वारंवार हे कधीच दाखवलं नाही। एखादा अपघात झाला तर आपण दाखवतोय ट्रॅफिक पोलीस असता तर कदाचित तो अपघात टाळला असता, किंवा तिथं अशी व्यवस्था केली असती तर तो अपघात टाळला असता। पण मीडियानं ही बातमी कुठंच फ्रंटवर येऊ दिली नाही। आणि मग अशा अवस्थेमध्ये आम्हाला हे आंदोलन हे सगळं संघटन टिकून ठेवावं लागतं। याचा तुम्ही थोडा अभ्यास करणं फार गरजेचं आहे। का बरं बातमी नाही आली ती? जर तिथं 2-3 पोलीस जरी असते किंवा शिपाई जरी असते तर त्या दोघांना मारलं असतं ना, एवढा मोठा अनर्थ टाळला असतं ना। पण मीडिया त्यावर बोलायला तयार नाही। एक NDTVचे ते कोण होते रवीश कुमार, त्यांनी ते फक्त विश्लेषणासहित पाठवली। देश कुठे चाललाय ना आपण कुठे आहे बघा। तुमचे आमचे डोके कसे भडकावायचे आणि तुम्हाला मूळ मुद्द्यापासून कसं दूर न्यायचं त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग आहे। रोज मोठ्या राजकीय पक्षाच्या IT सेल आहे, ते तुमच्या डोक्यात काय टाकायचं त्यांनी ठरवलं आहे। आम्ही किती काय टाकू दे, आम्ही मरू दे, रक्त सांडू दे, रक्तदान करू दे, पण कुठलं भाषण दाखवायचं, कोणाचं दाखवायचं, किती वेळ दाखवायचं, कशासाठी दाखवायचं पर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत आम्ही पाहतोय खरा संघर्ष उभा राहू शकणार नाही। लक्षात, खरा संघर्ष जर उभा करायचा असेल मित्र हो तर ही लढाई हक्काची आहे। मी मराठी, हा हिंदी, तो मुसलमान, हा हिंदू, तो मुंबईचा, हा नागपूरचा, ही लढाई लढायला नाही आलो आम्ही। आमच्या मनात आहे जी जागा मराठीची आहे त्या आमच्या नसानसात भरल्या आहे। प्रत्येकाचा धर्म प्यारा आहे, पण धर्माचे झेंडे घेऊन, जातीचे झेंडे घेऊन, भाषेचे झेंडे घेऊन तर गरीबाला जर अधिक गरीब करत असाल तर याद राखा संघर्ष प्रहार सोबत राहणार। याद राखा 75व्या वर्षामध्ये अजूनही घर भेटले नाही,
अजूनही मुंबईच्या अनेक विभागामध्ये जर आम्ही गेलो तर दोघापेक्षा अधिक तिसरा आला तर कसं झोपावं, अजूनही व्यवस्था वाईट आहे. एकट्या गोदरेजनं साल्यानं 3000 एकर जमीन घेऊन घेतली. काही पारशी आहे 3-4 त्यांच्या नावानं 3000 एकर 6000 एकर जमीन फक्त 6 माणसाजवळ आहे. चीड नाही येत आम्हाला, राग येत नाही. हे तुम्ही आम्ही या सगळ्या लढाईसाठी सज्ज व्हायसाठी याची सुरुवात आपण करतोय. आम्ही लढायचं कशासाठी, का बरं रस्त्यावर यायचं. बच्चू कडू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है इतकं म्हणून भागत नाही बरं, इतकं म्हणून नाही भागत. वेळ आला तर मी तुमच्या पुढे जाईल आणि आमची खरी लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही अशी म्हणणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे. मुंबईच्या अनेक गोष्टी जर आपण पाहिल्या, किती आंदोलन करावं लागतं त्या मुंबई महानगरपालिकेसाठी, ठाणेसाठी, मीरा भाईंदरसाठी. साधा फक्त 5% हिस्सा घ्यासाठी 5% वाटा घ्यायला आंदोलन करावं लागतं. शासन निर्णय आहे आणि हे असताना सुद्धा ते वाटप का होत नाही, कारण आमचं मंत्रिमंडळ, आमचा मुख्यमंत्री, त्यांना तुमचं काही लेणं घेणं नाही. ते तुमच्यातला धर्म शोधत आहे, ते तुमच्यातली जात शोधत आहे. तुम्ही मराठी आहे का हिंदी भाषिक आहे हे शोधत आहे, तुमचे दुःख शोधत नाही. ते हे का होतं असं, हे का घडतं असं, कारण तुमच्या आमच्यामध्ये पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन फक्त जात धर्म भाषा पुरता शिल्लक राहिला. तुमच्या वेदना पाहण्याची ताकद आता राज्यकर्त्यामध्ये राहिली नाही आणि ती ताकद आम्हाला निर्माण करायची आहे, लक्षात घ्या. काल परवा परभणीत गेलो आणि तिथल्या शेतकऱ्याची व्यथा पाहिली. नवऱ्यानं पॉयझन घेतलं म्हणून बायकोनं सुद्धा पॉयझन घेतलं, विष घेतलं, तिने आत्महत्या केली. तिच्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं. पालकमंत्री महिला होत्या पण पाहायला गेल्या नाही. काय अवस्था आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये, थोडी नजर मारून पहा. जो अधिक कष्ट करताना, अधिक मेहनत करताना त्याचं वालीच नाही हो कोणी, त्याचा मीडिया दाखवत नाही. कधी आम्ही पाहतोय त्याच्यासाठी संघर्ष पेटेल असं वाटत नाही. मी त्या गावात विचारत होते का बाबा तुम्हाला राग का नाही आला रे, सगळे बसले होते. अरे किमान एक बॅनर तर छापाले पाहिजे होतं, किमान एक दिवस उपास इथं राहिले पाहिजे होतं का. एका गावातले नवरा बायको सहित मरतं, तिचं बाळ मरतं, पण तरी सुद्धा साध्या राग संताप पण येत नाही लोकांना. दाबून टाकलाय तो, धर्म जातीच्या बंधनात दाबून टाकलाय. एक तर राज्यकर्ते आणि त्याचे कार्यकर्ते हे तर आता बॉडीगार्डापेक्षा स्ट्रॉंग दिसायला लागले. हातात सोनं, त्याचा जांभाळ ताल, त्याचं रहनसहन, त्याचं पद, त्याचा वेगळेपणा काही वेगळाच आहे. कार्यकर्ता आहे का म्हसासूर आहे खाणारा वाटतच नाही, वेगळंच वाटत. काय चित्र बदलत चाललंय बघा. आणि याचा संताप यावा, राग आला पाहिजे. आणि तुम्हाला मुद्दामून आम्ही पाहतोय तुमची जे 2 पाय नाही, ज्याला ऐकायला येत नाही, ज्याला डोळे नाही, जो एका दाण्याचे 100 दाणे करतं आणि ज्यानं हे बिल्डिंग बांधली त्या कामगाराला व्यवस्थित वाटून वाटून भेद करून त्याला जो तोडण्याचा प्रयत्न करत आहे ना, त्याच्यावर बच्चू कडू वार करणार आहे, उस पर वार करेल. तुम्ही आमच्या श्रमाचं वाटोळ करत असाल, आमचे दुःख तुम्ही जाती धर्मामध्ये वाटून भेदभाव करून जर आम्हाला पुन्हा आम्ही पाहतोय पराजित करण्याचा प्रयत्न करत असाल, तर लढाई मोठी जरी असली तरी ती लहान असणार नाही, लक्षात घ्या. वो बड़ी रहेंगी और बड़ी रहेंगी और उतने ही पॉवरफुल रहेंगी. आम्ही कमी नाही होऊ देणार ही लढाई. जी महात्मा ज्योतिबा फुलेनं लढली, जे छत्रपती शिवरायानं लढली, जे पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे लढाई लढली, तुम्हाला माहित असेल सावित्रीबाई 9 वर्षाची होती आणि 9 वर्षाच्या सावित्रीबाई फुलेला काही पेशवे मंडळी म्हणतात की तुला हिला विहिरीत उडून टाकून द्या, कारण महिला स्त्री जन्माला येणं, मुलगी जन्माला येणं म्हणजे सर्वनाशच आहे, पापच आहे.
आणि मग ती जन्माला आली पण आता तिला मारा बेत रचल्या जातं आणि शेणातच विहिरीच्या काठावर नेत असताना इंग्रज येतं आणि तो वरते 2-2 गोळ्या फायर करतं आणि तिला वाचवतं. त्यावेळेस स्वातंत्र्याची लढाई चालू होती, देश स्वतंत्र झाला पाहिजे. पण त्याच दरम्यामध्ये शूद्र अशूद्र सुवर्ण सवर्ण शूद्र अशी एक लढाई चालू होती. मित्रांनो, मी सांगायचं तात्पर्य काय लक्षात घ्या. मी का सांगतोय तुम्हाला हे, आता अवस्था तेच आहे. बजेटमध्ये तुम्हाला किती दिलं पाहिलं का तुम्ही? या बजेटमध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या बजेटमध्ये माझ्या दिव्यांगासाठी किती पैसे ठेवले? ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी किती पैसे ठेवले? जो शेतकरी आम्ही पाहतोय मेहनतीनं जगतं, त्या शेतकऱ्यासाठी किती बजेट ठेवलंय आमच्या सरकारनं? कामगारासाठी किती ठेवलंय? तो टॅक्सी हे कॅमेऱ्यावाल्यासाठी काही बजेट आहे का? हाँ, इनके मालक के लिए बजेट है, उनकी अवस्था है, पण कॅमेऱ्यासाठी बजेट नाही आहे. बरं लक्षात घ्या. यांनी दिवसभर ते लावून उभे राहावं. यांची खरं काम करणाऱ्यासाठी बजेट नाही आहे आणि म्हणून लढाई फार महत्वाची आहे. सरकारला असं वाटत असेल येऊन जाऊन दिव्यांगच उभे केले ना, ज्याला 2 पाय नाही, जो बोलता येत नाही, ज्याला दिसत नाही, ते लढणार कसे? आम्ही तुम्हाला सांगतोय का डोळ्याले पट्टी बांधून आम्ही पाहतोय, ज्याचा हात तुटला तरी बाजी लढला, तसा आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही. सरकारनं गाफील राहू नये. 14चं आंदोलन झाल्यानंतर जून महिन्यात आंदोलनाची तारीख दिल्या जाईल. ती तारीख नागपूरची राहील. उपोषण झालं, मशाल आंदोलन झालं आणि आता रक्तदान आहे 14 तारखेला. आणि असं जर अजूनही त्या सरकारला समजलंच नसेल, आता मंत्रालयाच्या बाजूने ही सभा झाली, जरी फडणवीस साहेबाला ते ऐकायला जात नसेल तर आम्ही तुमच्या घरी येऊ बरं सांगायला. आम्ही तुमच्या घरी येणार आहोत सांगायला. आणि कसं सांगणार मग तुम्हाला समजेल का कसं सांगतोय म्हणून. आम्ही इतकं व्यवस्थित सांगणार तुम्हाला का आयुष्यभर आठवण राहील की हमने क्या बताया आप. तुम्ही आम्ही सगळ्यांनी सज्ज झालो पाहिजे. आता इथून घरी गेल्यानंतर जून महिन्यातली तारीख येईल. तारीख उद्या किंवा परवा आपण जाहीर करू. 6,000 रुपये महिना कर्जमाफी. आपण नाही बोललो होतो, तेच बोलले होते मत घ्यासाठी. ते तर फडणवीस नेहमी म्हणायचे कोरा कोरा कोरा. आम्ही म्हणतोय बोला बोला बोला. लागन तर पुऱ्या महाराष्ट्रातले ब्राह्मण आणू, देशातले ब्राह्मण आणू, सगळे भटजी आणू त्यांचं बोलते करासाठी. एक यज्ञ ते कारण त्यांचं मुहूर्तच निघत नाही बोलायचंय. कोणत्या पंचांगातली कोणती तारीख आहे सांगा तर खरी ना आम्हाला. गायबच आहे. आणि काही टिटूर माटूर बोलतो. ते गुलाबराव पाटील बोलले वो बच्चू कडू कच्चा आहे. तर आम्ही ठरवलं येत्या 9 दिवसात गुलाबराव पाटलाच्या गाडीची हवा सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि हा काही तिरस्कार नाही, आंदोलनाचा भाग आहे. गुलाबराव नंतर पुन्हा एक मंत्री आहे. आम्ही हवा सोडत जाऊ. कारण तुम्ही जे काही बोलून बोलून हवा तयार केली, मशीनच्या माध्यमातून सत्तेत आले, ती हवा काढावं लागेल ना. ती हवा काढावं लागेल आणि ते हवा काढण्याचं काम करू आम्ही. या सगळ्या याच्यासाठी तुमच्यातले मतभेद. आता पुरस्कार नाही भेटला तर मला बसल्या बसल्या वाटत होतं का आपण काही गलत तर केलं नाही ना, काही वाईट तर केलं नाही. हा जितू दुधे जेव्हा सांगत होता तो एवढा घाबरत होता. मी नाही केली बरं लिस्ट, मी नाही केली बरं लिस्ट. मी मनातल्या मनात माझ्या डोक्यात एवढा हे वाटत इतके घबरावतात का. कारण मलाही माहित आहे काही काही फोन आणि मॅसेज एवढे लंबे येतात का वाचताच नाही येत. आणि मी तर कधी वाचतच नाही.
मी वरचा माथळा वाचतो आणि खालचं वाचून घेतो, मधातलं सोडून देतोय. कारण वाचलो असतो तर कलेक्टर झालो असतो ना, इकडे कशाला बोंबलत आलो असतो. लंबे मॅसेज करू नका, थोडक्यात करा, एकदम कमी करा. म्हणजे एवढे लंबे करताय मॅसेज का ते मॅसेज करणं असं वाचणं. मी असं व्हॉट्सअप बंद केलं आणि मग अधिक कोणते ॲप आहेत ते सगळं बंद केलंय. आता टेक्स्ट मॅसेज पण बंद करावं लागेल की काय, अशी अवस्था येईल. आणि म्हणून मला असं वाटतं का येणारा काळ हा कष्टकऱ्यांचा असला पाहिजे, काम करणाऱ्यांचा असला पाहिजे, सगळ्या धर्मांवाल्यांचा असला पाहिजे. पण सगळ्या धर्मातल्या वाल्यापेक्षा याच्यामधल्या माझ्या काम करणाऱ्या कष्टकरी प्रामाणिक माणसाचा हा काळ असला, तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे. आम्हाला सगळे धर्म प्रिय आहे बरं, काही वांधा नाही. मराठी जेवढा महत्वाचा आहे तेवढा हिंदी भाषिक महत्वाचा आहे. त्याचे कष्ट पाहिले पाहिजे ना. बेमानी कोणी करत असेल, धर्माच्या नावानं कोणी बाटवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या धर्मातल्या लोकांना सांगून त्याला ठोकू आपण. धर्माच्या नावानं बाटवण्याची गरज नाही आहे कोणाची. आणि असं कोणी करत असेल तर त्याला ठेसलं पाहिजे, बिलकुल नाही, ते कोणीही सहन करणार नाही. पण ते झेंडे बाहेर काढून तुम्ही आम्हाला आत्महत्यापर्यंत नेत असाल तर आम्ही तुमच्या उरावर झेंडे लावल्याशिवाय राहणार नाही. कारण आता सध्या हिंदुस्थानामध्ये हेच चालू आहे, झेंड्याचं राजकारण. कधी भीमगर्जना, कधी शिवगर्जना, कधी अधिक काही गर्जना. ह्या गर्जनामध्ये आमचं काय भलं झालं हो? किती मराठी माणसाचं भलं झालं मुंबईत सांगा बरं. आणि कोण केलं एकाचं तरी सांगता येईल? माझा महानगरपालिकेतला महाराष्ट्रातला एखादा चांगला निर्णय जो झाला म्हणजे मराठी माणूस चालायला लागला, एखादं उदाहरण सांगता येत नाही. हे पेटवासाठी आणि मत घ्यासाठी व्यवस्था आहे, लक्षात घ्या. तुम्ही पेटत राहिले पाहिजे. का होतंय, बच्चू कडू जाती धर्माचे लढे लढला असताना मी सांगतो एवढा वेळ नाही लागला असता, एवढा वेळ नाही लागला असता. पण मी हक्काची लढाई लढतोय, मी वेदनेची लढाई लढतोय, मी दुःखाची लढाई लढतोय. मी जाती धर्माची लढाई लढवणी आलोय. ज्या जाती धर्मात दुःख आहे ती माझी लढाई असणार आहे, त्याच्या वेदना कमी करण्याची लढाई आमची असणार. तर मी पाहतोय रोज रोज दुःख पाहतोय आणि त्यांना कोणी जवळ करत नाही, कामापुरतं करतो. काही काही क्लब आहे ना, 4 सायकल, 10 फोटो, मग बॅनर आणि मग बातमी, संपला. काही मोठ्या संघटना आहे, काही तर हिरो आहे, फिल्मी स्टार, मोठे मोठे हिरो आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यांची मोहीम चालू असतं. मोहिमेत काय भेटलंय? 4 खड्डे खोदा, त्याच्यात पाणी टाका. पाणी टाकलं, नदीले पाणी आलं, विहिरीले पाणी आलं, आम्ही शेतीले पाणी दिलं, भावच नाही भेटला तर ही हिरो गायब, दिसतच नाही, कोणीच दिसत नाही. हे सगळे तुम्ही आलेले आहे ना, हे सगळे गावखेड्यातून आलेले आहे. जिथं पोट भरलं नाही म्हणून मुंबई जवळ केली, आणि मुंबई जवळ केली तरी सुद्धा आज अवस्था अशी आहे का इथं मोठ्या वेगळ्या विचारानं, मोठ्या वेगळ्या आशेनं आपण इथं आलो होतोय. पण इथंही काय झालं, तेच झालं ना. काय बदल झाला आहे आयुष्यामध्ये? म्हणून ही लढाई मित्र लक्षात घ्या का ही जी लढाई आहे ही अतिशय वंचित, दुर्लक्षित, वंचित म्हणजे एका जातीचे नाही बरं, सगळ्या जातीतले जे काही गरीब असेल, कष्ट करणारी लोक असेल, त्याचा वाटा, उसका वाटा, त्याचा वाटा मिळवून द्यायचा आहे. आणि मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतोय, आम्ही ज्या पद्धतीनं आता आंदोलन आणि पक्षाची बांधणी सुरू करतो आहे, मला वाटते 5 लाख या एका वर्षात 5 लाख प्रहारचे पक्षाचे कार्यकर्ते झाले पाहिजे आणि 10 लाख दिव्यांगांचे. एक वर्षात आम्ही किमान 15 लाखावर गेलो पाहिजे. 10 लाख दिव्यांग आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात एकत्रित करायचे आणि 5 लाख कार्यकर्ते. आजही आम्ही पाहतोय इथे 75% दिव्यांग आहे आणि 25% फक्त प्रहारचा कार्यकर्ता आहे पक्षाचा. हे दोनही मिळून काय वाईट नाही. आपण आलात आणि तुमच्या माध्यमातून एक वेगळी लढाई सुरू होतं, काही वाईट नाही. झेंडे आणि धर्म सांगून एकत्र करणाऱ्यापेक्षा आपण एकत्र आले हे त्याच्यापेक्षा कधीही चांगलं आहे, काही वाईट नाही आहे.
आणि मग या सगळ्या लढाईमध्ये मी प्रामाणिकपणे सांगतोय, मला काही मोठं गिटं व्हायची नाद लागलेला नाही आहे. हा जो लढाई आत्ता जे काही आपण उभी केलेली आहे, ही आपण 50% आलोय. लक्षात घ्या, महाराष्ट्रभर आपण आता 50% आलोय. विचार होता पडल्यानंतर सोडून देऊ, जाऊ देऊ, काय आपण आपलं पाहू, व्यवस्थित राजकारणापासून बाजूला जाऊन काय करायचं आहे त्या गावापुरतं तेवढ्यापुरतं आपण करू. पण पुन्हा असं वाटलंय, हारलं म्हणून प्रश्न मिटले का, प्रश्न थांबणार आहे का. आणि पुन्हा डोक्यात आलंय संभाजी छावा पाहिला, भगतसिंग वाचला, पडल्यानंतर मला वेळ भेटला, हे सगळं वाचलं, तेव्हा त्यांनी हार जीत हा विषयच नव्हता. हो, वेदनेवर कुठेतरी आम्ही पाहतोय, दुःखावर कुठेतरी आशेचं किरण निर्माण करावं, हेच आयुष्य होतं भगतसिंगाचं, हेच आयुष्य होतं छत्रपती शिवरायचं. कुठं हार जीत होती. 23-25 किल्ले गेल्यानंतर छत्रपती थांबले नाही. आपण एकटं पडलं म्हणून थांबायचं का. आत्ता खरी लढाई सुरू करायची आहे, आणि ते आपण करतोय, आणि अतिशय जबरदस्त करतोय. आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना बिलकुल मला वाटतं तुम्ही मनावर जर घेतलं तर ही लढाई अतिशय मजबूत आणि मोठी होईल. 50% आपण समोर जातो आहे. आणि प्रचंड दुःख आहे. शिक्षणामधले दुःख वेगळे आहे, आरोग्यामधले दुःख वेगळे आहे, घर नाही याचं दुःख वेगळं आहे. कित्येक लोक असतात भाड्यानं आयुष्य जातं, भाड्यातच मरण होऊन जातंय. हे सगळे दुःख जमा करून त्या दुःखावर व्यवस्थित फुंकर घालण्याचं काम मित्र आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे. आणि मला अतिशय आनंद झाला का संभाजीनगरचा विभागीय मेळावा झाला आणि मुंबईत मला प्रश्न पडला होता, किती लोक येईल 200-300. पण आज तुम्ही दाखवून दिलं का आम्ही तेव्हा 200 होतो, आता 2000 झालोय. आज तुम्ही हे दाखवून दिलं, आणि म्हणून तुमचं खऱ्या अर्थानं तुम्हाला बच्चू कडू मानाचा मुद्रा अर्पण करताय, तुम्हाला नटमस्तक होतंय. आणि मुंबईत का पुढच्या वर्षी त्याला एक पुरस्कार द्यायचा घोषणा. आपण गाडगे बाबा पुरस्कार ठेवलाय, भगतसिंग पुरस्कार ठेवला, ऑलराऊंडर पुरस्कार ठेवला, आणि एक पुरस्कार आपण वाढू घोषणेवाल्यांचा पुरस्कार. कारण आवश्यक आहे ते. अरे यांच्यामध्ये जे काही जान आणण्याचं काम करताय हे काही लहान गोष्ट थोडी आहे. आणि मग तुमच्यासाठी एक पुरस्कार काढू. मला आनंद या गोष्टीचा आहे. जितू असेल, रामदास असेल, आमचे सगळे तपकीर, राहू, आपला पाटील, सातव, महेश बडे, टेकाळे, जाधव, अधिक नाव सुटलं तर मोकलजी आणि काय म्हणते काजलताई, मागचे सगळे चक्रे असेल, लय सगळे जण आहे. मंगा जितू दुधाने नेमकं तुम्ही ते थोडंसं वाळवलं म्हणून बरं झालं, वाद नाही झालं. आमचा साळुंके आहे, सगळे जण आहे. रायगडमधले काही लोकांचे फोन आले का आमचं नाव घ्या, आम्हाला पण पुरस्कार द्या, कारण त्यांची मेहनत होती, त्यांचं बरोबर होतं. पण मी त्यांना सांगितलं समजून का असा हस्तक्षेप करू नका. आपण काही वेळ दिला होता, कारण ज्यानं पेपरच सोडवला नाही त्याला कसं पास करणार. हो, ते कोणी असू दे, मग त्याने अर्ज भरला पाहिजे का नाही. मग त्यानं अर्ज भरला, त्यानं व्यवस्थित सगळं प्लॅनिंग केलं. काही लोकांना वाचलंच नाही ते, काही लोक मोठे लोक आहे ते जाऊ दे, काहीतरी असेल ते जाऊ दे तिकडे. मग ते आता म्हणतोय आम्ही तर त्याच्यापेक्षा चांगलं काम केलंय, पण तू वाचलं नाही. वाचन तरच वाचाल, नाही तर जाणार खड्ड्यात तिकडे. वाचायला पाहिजे. आणि मग त्या सोशल मीडियामध्ये महत्त्वाचं वाचायचं नाही. आणि मग त्यानं कशी पोस्ट टाकली, कोण जो कोणाच्या शेजारी बसलं होतं, हे पोस्ट पण मला वाटते सगळे खास करून दिव्यांग बांधवांना सांगतोय. म्हणजे या तुम्हाला नाही सांगत, तुम्ही सगळे सभ्य आहे, पण इकडे थोडा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ते भानगड करत नाही, पण नको त्या गोष्टी आपण काय म्हणतात त्यावर, त्या सोशल मीडियावर मी तर पाहिलंच नाही. मी कधी, मी महेशला सांगितलं होतं यानंतर एक पोस्ट जरी टाकली ना दोघांना काढून टाक, दोघंही ठेवू नका संघटनेत.
यांना 6 महिन्यासाठी बाहेर काढून टाक. काय होतंय, मी बच्चू कडू मुख्यमंत्री किंवा मंत्री व्हासाठी नाही लढत, लक्षात घ्या. मी गुवाहाटीची बदनामी सहन केली, पण दिव्यांग मंत्रालय हाती घेतलं. बदनामी झाली तरी बेहतर, आमची झाली बदनामी. मग बरेच कार्यकर्त्यांना सांगितलं, माझ्या भागातल्या कार्यकर्ते धाडा सांगते नका जाऊ, पण आमचं स्वप्न होतं, कित्येक वर्षाचं स्वप्न होतं. पहिली मागणी आमची राहायची दिव्यांग मंत्रालय करा, आणि फोन आला आम्ही करतोय, काहीच विचार नाही केला. म्हटलं जाऊ दे, उभं राहील. आज गेलेली इज्जत येईल वापस, पण दिव्यांग मंत्रालय आज जर गेलो नाही झालं तर किती आंदोलन करावं लागेल. मित्र, एका फोनवर आणि 2 पावलं गुवाहाटी टाकल्यावर जर माझ्या दिव्यांग बांधवांसाठी मंत्रालय झालं, बदलामी जरी झाली असेल, तर बच्चू कडू अधिक मेहनत करून ते बाजूला करून टाकेल. लक्षात घ्या का आमचं लक्ष काय असलं पाहिजे. प्रचंड गरिबी आहे, प्रचंड दुःख आहे मित्रहो, आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी, इथं बसणारे काय आणि वरते बसणारे काय, सगळ्यांनी काही करा, पण ही लढाई थांबेल असं वागू नका, बिलकुल वागू नका. जास्त दिवस नाही लढू आपण. मी पण जास्त दिवस लढण्याच्या मानसिकतेत नाही आहे. कमी काळामध्ये बऱ्यापैकी आपण तालावर आणलंय, बऱ्यापैकी आणलं दिव्यांगांचं काम. 182 शासन निर्णय काढले आयुष्यात, 350 गुन्हे दाखल झाले. येणारं आयुष्य जेलातच काढावं लागेल की काय याची शक्यता आहे. भीती नाही आम्हाला, बिलकुल भीती नाही. अरे भगतसिंगानं 116 दिवस जेलात उपोषण केलं, आणि जेलातच भगतसिंग जर फासावर गेले तर त्याचा थोडंसं अंश जरी होता आलं ना, तर बच्चू कडूच्या आयुष्यात आम्ही लई कमावलं असं समजणार. लक्षात घ्या, आम्ही ही कमाई करायला आलो आहे, ही मिळकत ही कमवायचं आहे आम्हाला. आयुष्यात बंगला गाडी नाही कमवायचं आहे आम्हाला, हे कमवायचं आहे. त्या इतिहासानंतर एक हा इतिहास, जो धर्म जातीच्या नावानं आमच्या काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्याला मारल्या जात असेल, तर जो कष्ट करणारा काम करणारा आहे त्याच्या इशारावर सरकार चाललं पाहिजे. हा इतिहास करायचा आहे आम्हाला, हा इतिहास निर्माण करायचा, आणि त्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे. मनाची, मानसिकतेची, सगळी आमच्या परिवाराची सगळीची तयारी झाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या घटकापर्यंत आणि शेवटच्या थेंबापर्यंत ही लढाई अतिशय मजबूतीनं आणि प्रामाणिकपणे लढल्याशिवाय राहणार नाही, हे मुद्दामून सांगतोय. आपल्याकडून अपेक्षा आहे का कुठल्याही गाडी घोड्याची वाट न पाहता, फोन घेऊन बॅनरवर कोणाचे फोटो आले नाही आले अशी भांडणारी लोक कधीच मोठी होत नाही. तुम्हाला सांगू, मी कबड्डीमध्ये 2 वर्ष 9वा गडी म्हणून खेळलो. 9वा गडी कबड्डीमध्ये 2 वर्ष. कबड्डी बरं, सगळ्या 9 7 लोक खेळाडूचं मी कपडे पकडायचे, कपडे, आणि त्यांना पाणी पाजा, ते म्हणा लवकर आण रे, चाललं घेऊन. 2 वर्ष फक्त कपडे पकडण्यातच गेले. अरे म्हटलं मी चांगला खेळतो रे, मला खेळू दे. नाही नाही नाही, सध्या थांब, आमच्यातला एखादा कमी झाला का तुझा नंबर लागल. म्हटलं कधी कमी होणार, म्हणजे काय मारतं का तू त्याला. थांबलो, आणि जेव्हा कबड्डीत मैदानावर उतरलो ना, तेव्हा पहिला म्हणूनच खेळलो. लक्षात घ्या, पहिला म्हणून खेळलो. सबुरी पाहिजे, सबुरी फार महत्वाची है. बहुत बड़ा फल है वो, और उससे भी ज्यादा फल है तुम्हाला इथला पुरस्कारापेक्षा ना यांच्या मनातून आलेले पुरस्कार आमच्या पुरस्कारापेक्षा कधी चांगले आहे, जास्त महत्वाचे. हे तर ठीक आहे, आपण आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्याला पाठीवर हात ठेवला पाहिजे, त्याची ओळख झाली पाहिजे, कार्यकर्त्याला तरी निभा. आणि पक्ष कार्यकर्त्याच्या जीवावर चालतं, मग त्याच्यावर किमान नाही त्याला पद भेटत असेल तर किमान पुरस्कृत झाला पाहिजे ना. म्हणून ती व्यवस्था आपण केली आहे. म्हणून आपल्या सर्वांचं मानाव तेवढे आभार कमीच आहे. आपण सगळ्यांनी वाद होणार नाही, ये आगे बढो वो आगे बढो
और इसको पीछे डालो, उसको आगे करो, बिल्कुल नहीं। हम सब आगे जाएंगे और इतना आगे जाएंगे कि सबको पीछे रखेंगे, सबको पीछे, सगळ्यांना मागे करू। आणि आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यक्रम कृपया सर्वांनी जागेवर बसले राहायचं आहे। एक शेवटच्या टप्प्यातला कार्यक्रम राहिला। या ठिकाणी भाऊंच्या विचाराने प्रेरित, कृपया थांबा 5 मिनिटं, फक्त 5च मिनिटं। माननीय भाऊंच्या विचाराने प्रेरित होऊन अजय भाऊ तापकीर यांच्या नेतृत्वात सुशांत कदम, सोनल थोरात, चेतन यादव, मधुकर निर्भवने, सुरेश देवनूर यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी। कृपया मंचावर सध्या कोणी येऊ नका, मंचावर कृपया सध्या कोणी येऊ नका। हे नवीन लोक सगळं पक्षप्रवेश करतायत, एका जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। सुरेखाताई जगदाने, माननीय भाऊंना विनंती आहे की यांचा पक्ष